आहे याची पार्श्वभूमी जर पाहिली तर हा 1891 सालापासून अनागारिक धम्मपाल यांनी चालू केलेला आहे। त्याच्यानंतर त्यांनी सोसायटी स्थापन केली होती देश लेवलवर। त्याच्या माध्यमातून सुद्धा ती मागणी सरकारकडे रेटली होती। त्याच्यानंतर भैयासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ही मागणी रेटली होती। बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली दीक्षाभूमी नागपूरला जी धम्मदीक्षा घेतली। त्याच्यानंतर महत्त्वाच्या पुढाऱ्या आणि पत्रकारांसोबत बैठक झाली होती। त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलं होतं की आपल्याला महाबोधी महाविहारच्या आंदोलनाकडे लक्ष द्यायचं आहे। परंतु बाबासाहेब यांचं निधन 6 डिसेंबरला त्याच्यानंतर 2.5 महिन्यांनी झालं। त्याच्यामुळे तो प्रश्न रखडला होता। त्याच्यानंतर भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून 1980 साली नागपूरला अधिवेशन झालं। त्या अधिवेशनामध्ये सुद्धा ती मागणी झाली होती। भंते सराई सुसाई याच्या माध्यमातून सुद्धा ती मागणी झालेली होती। आणि आता सर्वदूर अशा प्रकारचं भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून देशपातळीवर आंदोलन सुरू झालेलं आहे। हे महाविहार जे आहे हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे। कारण काय की तिथं 4 बौद्ध आहेत, 4 ब्राह्मण आहेत आणि एक कलेक्टर हा हिंदू असला पाहिजे अशा प्रकारची ती त्या ॲक्टमध्ये ती समिती असल्यामुळे बौद्धांचे कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी सुटत नाहीत। त्याच्यामुळे हा जनाक्रोश अशा प्रकारचा उकळून आलेला आहे आणि त्या माध्यमातून बौद्धांचं ठिकाण हे बौद्धांच्या ताब्यात आलं पाहिजे। जसं मुसलमानांचं मुसलमानांच्या ताब्यात असते, हिंदूचं हिंदूच्या ताब्यात असते, ख्रिश्चनांचं ख्रिश्चनांच्या ताब्यात असते, तशाच प्रकारचं बौद्धांचं हे श्रद्धास्थान एक आशास्थान हे सुद्धा बौद्धांच्याच ताब्यात आलं पाहिजे। आणि तशा प्रकारची तरतूद या नवीन ॲक्ट तयार करून तशा प्रकारचं एक समिती त्या ठिकाणी गठीत करून ते बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे। तिथं सर्वंकष बौद्धच या ठिकाणी त्या समितीचे सभासद असले पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय बौद्ध महासभा हे राष्ट्रीय लेवलवर हे आंदोलन सुरू केलेलं आहे।